आज पुण्याच्या ईस्ट भागात विकणं आणि साऊथ भागात विकणं हे पण फार खूप डिफिकल्ट आहे. ते अंडरस्टँड करावं लागतं, वेगळे पैलू आहेत. तर हे सगळे अंडरस्टँड करणारा माणूस, ज्याला कल्चरल आणि सोशल अँगल माहिती आहे, ज्याच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे, ज्याच्याकडे कम्युनिकेशन आहे, हे 3 स्किल सेट्स त्याला मार्केटिंगमध्ये चांगल्या प्रकारे मदत करू शकतात. आता डिजिटल पहिल्यांदा होतं, आता राहील का नाही याच्या कुठली तरी वेगळी कॉन्सेप्ट येईल. म्हणजे आपण 1970चा दशक बघितलं तर प्रिंट मीडिया होतं, 85च्या याला ते 90ला इलेक्ट्रॉनिक्स आलं, त्याच्यानंतर मग समहाऊ डिजिटल आलं, डिजिटलवरनं AI असेल, AIचं पुढचं VR असेल, आणखीन त्याच्या पुढे काही असू शकतं. सो ह्या अनुषंगाने मार्केटिंग काहीच चेंज नाही झालं. ते जे स्किल सेट्स आहेत ते आजही तसेच आहेत, फक्त त्यातला जे काही आपण म्हणतो की ॲम्प्लिफिकेशन करणं किंवा जे पोचवणं त्याचे टूल्स बदलले आहेत. आणि म्हणून बिंग मार्केटिंग ह्या 3 गोष्टी जर कुठल्याही विद्यार्थ्याकडे असतील आणि त्यांनी ते स्वतःला अॅनालाइज केलं की बॉस ही फील्ड मी चांगल्या प्रकारे करू शकतो कारण ह्या 3 अंगभूत कलागुण माझ्याकडे आहेत, त्या माणसाला खूप चांगल्या प्रकारे सक्सेस मिळू शकतो.